So in the last lecture we did seen the terms like agreement, and then the valid agreements, void agreements, voidable agreements, unenforceable and illegal. Now in this, the capacity to contract is one of the essential condition for the validity of the agreement. कारण ॲग्रीमेंट जे आहेत ते व्हॅलिड कधी असतं, ज्यावेळी कॉम्पिटंट पार्टी ते ॲग्रीमेंट करत असतात. अँड सो टू नोन दॅट पर्टिक्युलर ॲग्रीमेंट ॲज अ कॉन्ट्रॅक्ट, there is a need to satisfy the first condition, that the parties to the agreement, they must be competent. Is it so? Now in section 10 we understand that all agreements are contract if they are made by competent parties with their free consent for a lawful consideration and lawful object, and that agreements must not be expressly declared as a void under the Indian Contract Act. So section 10 prescribe the conditions. What condition? That which agreements can be treated as a contract. आणि त्याच्यामध्ये त्याने कंडिशन दिलेली आहे की जे ॲग्रीमेंट कॉम्पिटंट पार्टी करतात, विथ देअर फ्री कन्सेंट करतात, फॉर लॉफुल ऑब्जेक्ट आणि कन्सिडरेशन करतात, आणि जे ॲग्रीमेंट भारतीय करार कायद्याने एक्सप्रेसली वॉइड म्हणून डिक्लेअर केलेले नसतात, असे सगळे ॲग्रीमेंट काय होऊ शकतात? कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. इज इट सो? अँड फ्रॉम दॅट वी अंडरस्टँड दॅट ॲग्रीमेंट इज अ प्री कंडिशन. व्हॅलिड ॲग्रीमेंट इज अ प्री कंडिशन फॉर अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट. जर तुमचं ॲग्रीमेंट व्हॅलिड असेल तर तुमचं कॉन्ट्रॅक्ट होईल, अदरवाईज तुमचं कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण पहिली कंडिशन आज बघायची की कॉम्पिटन्सी ऑफ द पार्टी काय असतं, किंवा आपण कधी म्हणतो की पार्टी ज्या आहेत त्या कॉम्पिटंट आहेत. नाऊ दिस इज अ फर्स्ट रिक्वायरमेंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट, दॅट इज द पार्टीज मस्ट बी कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट. ही पहिली रिक्वायरमेंट आहे कराराची की पार्टीज ज्या असतात त्या कॉम्पिटंट असल्या पाहिजेत फॉर दॅट पर्टिक्युलर ॲग्रीमेंट. नाऊ अकॉर्डिंग टू सेक्शन 11, सेक्शन 11 काय सांगतो? अ पर्सन इज कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट इफ ही इज ऑफ द एज ऑफ मेजॉरिटी, नंबर 1. सेकंड, ही इज ऑफ अ साऊंड माइंड, नंबर 2. अँड थर्ड, ही इज नॉट डिस्क्वालिफाईड फ्रॉम कॉन्ट्रॅक्टिंग बाय द लॉ टू विच ही इज सब्जेक्ट. आता याच्यामध्ये 3 कंडिशन आहेत ज्या त्या व्यक्तीला डिसाईड करतात, त्या व्यक्तीची पात्रता डिसाईड करतात की कोणती व्यक्ती आपण कॉम्पिटंट समजायची करार करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये पहिली कंडिशन असे सांगते, द पर्सन वी कॅन से दॅट अ कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट इफ ही इज ऑफ अ एज ऑफ मेजॉरिटी, म्हणजे त्याचे 18 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. ही इज नॉट मायनर पर्सन, ही हॅज कंप्लीटेड और ही मस्ट बी कंप्लीटेड 18 years ऑफ एज. सेकंड, ही मस्ट बी ऑफ साऊंड माइंड. साऊंड माइंड म्हणजे काय? The person who is a rational, a person who can think what is good, what is bad, a person who can act rationally. बरोबर? आपण काय करतो हे ज्याला समजतं, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस ज्याला समजतात, आपण काय केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात हे ज्याला समजतं, त्याला आपण म्हणायचं साऊंड माइंड पर्सन. अँड सो द सेकंड कंडिशन सेज दॅट द पर्सन मस्ट बी ऑफ साऊंड माइंड. So sound mind means the person who can rationally think what will be the effect of this transaction, what will be the advantages to him, what will be the disadvantages to him. That person can be known as a sound mind person. And third, the person must not be disqualified from contracting by the law to which he is a subject. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल law of insolvency, a person who is declared as an insolvent, it means that the person who is insolvent, the person whose liability is more than his credit, दिवाळखोर माणूस. सो ज्यावेळी माणूस दिवाळखोर असतो, कायद्याने त्याला जर तसं डिक्लेअर केलेलं असेल तर तो त्या ठिकाणी करार करण्यासाठी पात्र नसतो.
And so insolvent person can be taken in this particular third point as an example, that he can be declared as a person who is not competent to contract. So these are the three conditions what provided in section 11 of the Indian Contract Act, which deals with the competency of the parties to enter into a contract. आता पहिली कंडिशन आहे एज ऑफ मेजॉरिटी, की ज्याच्यामध्ये आपल्याला इंडियन मेजॉरिटी ॲक्ट आहे. इंडियन मेजॉरिटी ॲक्टनुसार जे मेजॉरिटीचं जे वय आहे ते किती आहे, 18 वर्ष. बरोबर. मग आपण असं समजायचं की 18 वर्ष जो माणूस कंप्लीट करतो तो त्या ठिकाणी करार करण्यासाठी पात्र होतो. जर त्या ठिकाणी त्याला गार्डियन असेल तर त्याचं वय जे आहे ते 21 कन्सिडर केलं जातं. इफ ऑलरेडी द पर्सन इज विथ गार्डियन, त्याच्याबरोबर गार्डियन अपॉइंट केलेलं आहे, मग अशा वेळेला त्या पर्सनचं जे वय आहे फॉर कॉन्ट्रॅक्टिंग दॅट शुड बी कन्सिडर ॲज अ 21 years ऑफ एज. If there is no guardian, then the person when completes 18 years of age, he can be considered as a competent person to enter into a contract. So this is first point you need to understand. Now the frequently asked question in your exam in regards with this particular point is that what are the consequences or effects of minors agreement. आता असं धरून चालू की त्या माणसाचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे. ही हॅज नॉट येट कम्प्लिटेड 18 years ऑफ एज. बट इफ सपोज ही एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट विथ अ पर्सन, अनदर पर्सन, देन व्हॉट वुड बी द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. त्या कॉन्ट्रॅक्टचे किंवा त्या ॲग्रीमेंटचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील. कारण आपल्याला असं समजतं की आपण काय हार्ड अँड फास्ट प्रत्येकाला एज विचारून कॉन्ट्रॅक्टमध्ये येत नाही. तुझं वय काय रे बाबा, 18 वर्ष कंप्लीट केले का. समटाईम वी आर एंटरिंग इन टू अ कॉन्ट्रॅक्ट विदाउट आस्किंग और विदाउट व्हेरीफाईंग द व्हेरी एज ऑफ दॅट पर्सन. अँड इफ सपोज इन सच पर्टिक्युलर कॉन्सिक्वेन्सेस, इन सच सिच्युएशन, what will be the effect of such agreement on that particular transaction. अशा पद्धतीनं जर तुम्ही मायनर बरोबर जर ॲग्रीमेंट केलं तर त्याचा इफेक्ट काय होईल, ते ट्रान्झॅक्शनवरती त्याचा परिणाम काय होईल, हे या ठिकाणी आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. आणि त्याच्यामधला पहिला जो इफेक्ट आहे दॅट मायनर इज नॉट लायबल इन डॅमेजेस ऑर फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स. मायनर जो असतो तो डॅमेजेस किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्ससाठी त्या ठिकाणी लायबल नसतो. मोहरी बीबी वर्सेस धर्मदास घोष, मोहरी बीबी वर्सेस धर्मदास घोष, मोहरी बीबी मायनर्स ॲग्रीमेंटवरती लँडमार्क केस आहे. म्हणजे तुम्ही बाय हार्ट करून ठेवायचं. मायनर्स ॲग्रीमेंट मोहरी बीबी वर्सेस धर्मदास घोष, मायनर्स ॲग्रीमेंट मोहरी बीबी वर्सेस धर्मदास घोष. आणि एक्झाममध्ये हायलाईट करायचं, अंडरलाईन करायचं नाव लिहून. अँड इन दिस केस कोर्ट हेल्ड दॅट मायनर्स ॲग्रीमेंट इज null and void, invalid. Now in this case it was held that minors agreement is always null and void. From the inception it is null and void. From the inception म्हणजे काय, स्टार्टिंग पासूनच ते null and void असतं. सुरुवातीपासूनच मायनरचं ॲग्रीमेंट null and void असतं. आणि त्याच्यामध्ये मायनरच्या विरुद्ध तुम्ही डॅमेजेस पण क्लेम करू शकत नाही आणि स्पेसिफिक परफॉर्मन्स पण तुम्ही क्लेम करू शकत नाही. आता डॅमेजेस म्हणजे काय, मी सांगितलं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टसाठी किती रेमेडी आहेत, 3. कोणत्या कोणत्या, इंजंक्शन, स्पेसिफिक परफॉर्मन्स आणि डॅमेजेस. बरोबर. आता डॅमेजेस कुठं दिली, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये. डॅमेजेस ही रेमेडी डिफाईन कुठं केली, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये. इंजंक्शन आणि स्पेसिफिक परफॉर्मन्स हे कुठं दिलं आहे, स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये. तो सेपरेट ॲक्ट आहे. 30 मार्काचा जो आपल्याला बघायचा आहे. आता आपण 70 मार्काचं बघतो आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये आपण काय अंडरस्टँड करतो की डॅमेजेस जे असतात ते लिक्विडेटेड असतात, ज्याला आपण मोजतो, ज्याला आपण काउंट करतो. असे डॅमेजेस रेमेडी म्हणून ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टसाठी रिकग्नाइज केले जातात थ्रू कोर्ट ऑफ लॉ. व्हेरॅज
injunction and specific performance is a remedy that cover under the separate statute that is known as a Specific Relief Act, which we are going to study. Is it so? Point काय सांगतोय? As we are looking at the consequences of minors agreement, we need to understand that against minor we cannot claim damages or specific performance. It means that if we enter into an agreement with minor and then we understand that as per Indian Contract Act, minors agreement is void. You cannot claim damages or specific performance against the minor. म्हणजे आता त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होतं आहे म्हणून तुम्ही मायनरच्या विरुद्ध डॅमेजेस मागू शकत नाही. डॅमेजेस म्हणजे मॉनिटरी कॉम्पेन्सेशन. हे का मागू शकत नाही? कारण करार कायदा सांगतो की ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ज्यावेळी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करत असता त्यावेळी तुम्ही मायनरसोबत कोणताही करार केला नाही पाहिजे. जर तुम्ही केला तो अभी भुगतो. अभी तुमने कर दिया तो जो भी कॉन्सिक्वेंसेस है वो तुम्हें ही फेस करने हैं. तुम उसके खिलाफ ना डैमेजेस मांग सकते हो ना स्पेसिफिक परफॉर्मेंस मांग सकते हो. स्पेसिफिक परफॉर्मेंस मीन्स व्हाट? स्पेसिफिक परफॉर्मन्स मराठीमध्ये विशिष्ट दिलासा कायदा. विशिष्ट दिलासा कायदा त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. विशिष्ट दिलासा कायदा. स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजे काय आहे? जसं प्रॉमिस केलं तसाच परफॉर्मन्स. शाश्वती. जसं प्रॉमिस केलं तसाच परफॉर्मन्स द्या. दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह परफॉर्मन्स ॲक्सेप्ट केला जाणार नाही. इज इट सो? म्हणजे AR रहमान जसं गाणी कंपोज करतात तसा दुसरा कुठला कंपोजर गाणी बनवू शकत नाही. मग एखादी कॉन्सर्ट तुम्ही इथं ऑर्गनाईज केली AR रहमानची, ॲडव्हान्स दिला, सेक्रेटरीशी बोलणं झालं, डेट फिक्स झाली आणि ते ज्यावेळी आता कॉन्सर्ट आहे त्याच्या 2 दिवस अगोदर सेक्रेटरीचा फोन आला की साहेब बिझी आहेत, साहेब काय येऊ शकत नाही. तुम्ही काय करा, पुढे ढकला, कॅन्सल करा, पैसे वापस घेऊन जा. तुम्ही तिकीट वाटलेले आहेत, लोक वाट बघतायत, सगळीकडं मार्केटिंग केलेलं आहे, बॅनर लावलेले आहेत पूर्ण सिटीमध्ये. अशा वेळेला तुम्ही काय कराल? ठीक आहे, नका येऊ असं बोलाल? तुम्ही म्हणाल यार हे असं कसं काय? आणि म्हणून मग तुम्ही कोर्टात जाणार आणि कोर्टामध्ये म्हणणार की बाबा मला स्पेसिफिक परफॉर्मन्स पाहिजे. म्हणजे काय पाहिजे की त्यांनी इथं येऊन परफॉर्म करणं गरजेचं आहे कारण त्यांनी तसं प्रॉमिस केलेलं होतं. मग त्याला आपण म्हणायचं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. परफॉर्म द प्रॉमिस ॲज यू सेड. स्पेसिफिक परफॉर्मन्स. इंजंक्शन काय आहे? अल्टरनेटिव्ह आहे. आयदर हे करा नाहीतर ते करा. इज इट सो? इंजंक्शन इज अ ऑर्डर ऑफ अ कोर्ट टू डू ऑर नॉट टू डू समथिंग. बरोबर? आता ह्याच एक्झाम्पलमध्ये असं धरून चालू की त्यांना घशाचा प्रॉब्लेम झाला आहे AR रहमान आणि त्यांना ती ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं त्या डेट्समध्ये ते नाही होऊ शकत अवेलेबल. त्याच्यामुळं तुम्हाला पोस्टपोन करावे लागेल. मग तुम्ही कोर्टाला म्हणू शकता की ठीक आहे स्पेसिफिक परफॉर्मन्स नाही, मग आम्हाला इंजंक्शन द्या. काय इंजंक्शन द्या? त्यांनी आमच्या इथं त्या डेटला परफॉर्म करत नाहीत, मग त्यांनी त्या दिवशी दुसरीकडे कुठेच परफॉर्मन्स करायला नाही पाहिजे अशी ऑर्डर त्यांना द्या.
injunction to do or not to do something. Is it so? शेजाऱ्याची कन्स्ट्रक्शन जे आहे, बांधकाम जे आहे ते तुमच्या बांधकामाला डिस्टर्ब करतंय, तुम्ही काय करता, कोर्टामध्ये जाऊन इंजंक्शन क्लेम करता. हे जे स्ट्रक्चर आहे त्यांचं त्याला काढायला सांगा. टू डू समथिंग और नॉट टू डू समथिंग, इंजंक्शन. इश्यू अ इंजंक्शन अगेंस्ट दैट नेबर so that I can enjoy, I can use my property in a fair manner, better manner, because his action is disturbing my right in regards with my property. Is it so? And so in every breach of contract we understand there are three remedies: damages, specific performance, and injunction. And in this, when we see the effects of minor's agreement, we need to understand, against the minor you cannot claim damages or a specific performance of a contract. You got this point? Ha point samajla? Second, no estoppel against a minor. ESTOPPEL, estoppel. Now estoppel is a equity doctrine. ये इक्विटी का प्रिंसिपल है एस्टोपल. व्हाट इज एस्टोपल? एस्टोपल का मतलब है स्टॉप फ्रॉम डिनाइंग. स्टॉप फ्रॉम डिनाइंग, उसको स्टॉप करो डिनाई करने से. क्या डिनाई करने से? कि कॉन्ट्रैक्ट करते वक्त तुमने बोला ही नहीं मैं माइनर हूँ. कॉन्ट्रैक्ट जब हम कर रहे थे, एग्रीमेंट जब हो रहा था, तुमने बोला ही नहीं मैं 18 ईयर्स कंप्लीट मुझे नहीं है. तुम चुपचाप बैठे. एंड अंडर दैट इम्प्रेशन कि यू आर अ मेजर पर्सन, आई मेड एग्रीमेंट विथ यू. नाउ स्टॉप फ्रॉम डिनाइंग. अभी डिनाई नहीं कर सकते हो. ये प्रिंसिपल दूसरे ट्रांजैक्शन में अप्लाई हो सकता है, लेकिन माइनर के ट्रांजैक्शन में अप्लाई नहीं हो सकता. इवन इन सच सिचुएशन ऑल्सो माइनर इज प्रोटेक्टेड. मतलब माइनर अगर ऐसे जताता है, प्रिटेंड करता है, प्रोजेक्ट करता है कि मैं 18 साल कंप्लीट हूँ, और आप उससे ट्रांजैक्शन करते हैं, कॉन्ट्रैक्ट करते हैं, तो लॉ बोलता है कि आप उसके खिलाफ एस्टोपल यूज नहीं कर सकते. समझ रहे? प्रिंसिपल ऑफ एस्टोपल. तो माइनर के खिलाफ प्रिंसिपल ऑफ एस्टोपल अप्लाई नहीं होता है, लागू नहीं होता है. दिस इज ऑल्सो वन ऑफ द इफेक्ट ऑफ माइनर्स एग्रीमेंट. अदरवाइज दूसरे ट्रांजैक्शन में आप बोल सकते हैं कि आपने ऐसा मुझे प्रोजेक्ट किया और अभी आप टर्न डाउन नहीं कर सकते. जैसे इंडियन पार्टनरशिप एक्ट, उसमें एक कंसेप्ट है होल्डिंग आउट पार्टनर. होल्डिंग आउट पार्टनर का मतलब क्या है? जो पार्टनर ही नहीं है, लेकिन वो ऐसा थर्ड पार्टी को ऐसे प्रोजेक्ट करता है कि मैं पार्टनर हूँ उस फर्म का मैं पार्टनर हूँ, जबकि वो पार्टनर है ही नहीं. तो ऐसे में लॉ बोलता है कि द पर्सन इज और पर्सन कैन बी हेल्ड एज अ लायबल इन सच ट्रांजैक्शन व्हेन ही इज प्रिटेंडिंग टू द थर्ड पार्टी एज अ पार्टनर. लेकिन वो प्रिंसिपल वहाँ पे अप्लाई होता है, वो माइनर के लिए अप्लाई नहीं हो सकता है, क्योंकि माइनर इज़ प्रोटेक्टेड इवन ऑन दैट ग्राउंड अल्सो. क्योंकि हम अंडरस्टैंड करते हैं कि भाई उसकी समझ नहीं है, उसकी वो रैशनल फैकल्टी ऑपरेट नहीं हो सकती है, वो बच्चा है, और इसलिए उसको हमें प्रोटेक्ट करना पड़ेगा. और इसलिए एस्टोपल का प्रिंसिपल माइनर के खिलाफ अप्लाई नहीं हो सकता. दिस इज ऑल्सो क्लियर. नेक्स्ट, benefit of a contract may be given to a minor. Benefit of a contract may be given to a minor. अभी पार्टनरशिप का ही एग्जांपल ले लो. Whether minor can be a partner of a partnership firm? No. As per law, minor cannot be a partner in the partnership firm. He can be admitted only to take the benefits
ऑफ दॅट पार्टनरशिप फर्म. त्याचा जो शेअर आहे तो जो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो त्या प्रपोर्शनेटमध्ये तुम्ही त्याला फक्त त्या प्रॉफिटचा शेअर देता, त्याला बेनिफिट देता, बट ही कॅनॉट बी कन्सिडर ॲज अ पार्टनर ऑफ द पार्टनरशिप फर्म अँड सो ही कॅनॉट बी हेल्ड पर्सनली लायबल इन द पार्टनरशिप फर्म ॲज लाईक अदर पार्टनर्स. इज इट सो? म्हणजे तो फक्त त्या पार्टनरशिपमध्ये बेनिफिशियल होऊ शकतो, बेनिफिशरी असू शकतो, पण पार्टनर असू शकत नाही. अँड सो पार्टनरशिपमध्ये जसं मायनर ज्यावेळी आपण ॲडमिट करतो त्यावेळी त्याला ज्यावेळी तो मेजर होतो, राईट टू इलेक्शन असतो की तो पार्टनर म्हणून त्याला यायचं असेल तर तसं त्याने नोटिफाय करायचं, नसेल यायचं तर त्यानं काय करायचं, सरळ त्या पार्टनरशिपमधून बाहेर पडायचं. ही प्रोसिजर पार्टनरशिप ॲक्टमध्ये दिलेली आहे फॉर द मायनर. अँड सो द अदर पार्टनर्स दे आर पर्सनली लायबल. वेन देर इज अ लॉस their personal property can be realized for that particular partnership, but you cannot ask for the personal property of a minor person. He is entitled only for the benefit of that particular partnership firm. He is not the partner of that particular partnership firm. He can be admitted only for the benefit, profit of that particular partnership firm. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो आहे की त्याचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे एक रिस्ट्रिक्टेड मॅनरमध्ये, लिमिटेड मॅनरमध्ये आपण अंडरस्टँड करतो आहे, पण त्याला आपण फुल फ्लेज असं काही रिकग्निशन देत नाही, त्याच्यावरती लायबिलिटी आपण कुठली इम्पोज करत नाही. आणि म्हणून असे काही कॉन्ट्रॅक्ट असू शकतात की ज्याच्यामध्ये मायनरला आपण बेनिफिट देण्यासाठी ते ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी करू शकतो. इज इट सो? नेक्स्ट आहे मायनर कॅनॉट बी अ पार्टनर इन अ पार्टनरशिप फर्म. दॅट आय ऑलरेडी डिस्कस. नेक्स्ट आहे नो सबसिक्वेंट रॅटिफिकेशन बाय मायनर. नो सबसिक्वेंट रॅटिफिकेशन, RATIFICATION, रॅटिफिकेशन. रॅटिफिकेशनला काय म्हणायचं? ॲप्रुव्हल. पण ते कसं? सबसिक्वेंट ॲप्रुव्हल. सबसिक्वेंट ॲप्रुव्हल ऑफ अ प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन. पॉईंट काय? नो सबसिक्वेंट रॅटिफिकेशन बाय मायनर. रॅटिफिकेशन इज डिफरंट फ्रॉम द रेक्टिफिकेशन. इज इट सो? रेक्टिफिकेशन म्हणजे करेक्शन, अल्टरेशन. रॅटिफिकेशन म्हणजे ॲक्सेप्टन्स और ॲप्रुव्हल. इज इट सो? ॲप्रुव्हल ऑफ वॉट? प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन. आता याच्यासाठी आपण का म्हणतो आहे प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन मायनरसाठी? कारण मे बी त्यानं 17 वर्षाचं असताना ते ॲग्रीमेंट केलं आणि ते ॲग्रीमेंट कायद्यानं व्हॅलिड नाही, वॉइड आहे. बिकॉज मायनरच्या बरोबर तुम्ही कुठलंही ॲग्रीमेंट करू शकत नाही. पण मग तो 18 वर्ष झाल्यानंतर 17 वर्षी केलेलं ॲग्रीमेंट परत जाऊन परत आपण त्याला ॲप्रूव्ह करू शकतो का? एखादा म्हणू शकतो ना की मी त्यावेळी मायनर होतो, म्हणजे समजा उद्या मी 18 वर्ष कंप्लीट करणार आहे, मग मी काय करतो, आजच करतो ॲग्रीमेंट, आणि आज करून मग उद्या बोलतो हे काल केलेलं आहे, आज मला 18 कंप्लीट झाले, आता हे ॲग्रीमेंट ॲक्सेप्ट करा ॲज अ कॉन्ट्रॅक्ट. तर कायदा म्हणतो की बाबा हे असं चालणार नाही. तुम्ही म्हणाल मग मी 4 महिन्यापूर्वी 17 वर्ष 8 महिने काहीतरी असं माझं वय होतं, आणि आता 4 महिन्यानंतर मी आता कंप्लीट केले 18 वर्ष, मग ते 4 महिन्यापूर्वीचं ॲग्रीमेंट आज मला एक्झिक्यूट करायचं आहे, त्याला व्हॅलिड करायचं आहे, कारण आज मला 18 वर्ष कंप्लीट झाले. कायदा म्हणतो असं चालणार नाही, आणि ते मायनरच्या ॲग्रीमेंटमध्ये चालणार नाही. आणि म्हणून पॉईंट काय सांगतो, नो सबसिक्वेंट रॅटिफिकेशन बाय अ मायनर. म्हणजे मायनर असं सबसिक्वेंट रॅटिफिकेशन देऊ शकत नाही. सबसिक्वेंट ॲप्रुव्हल टू द प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन, प्रिव्हियस ॲग्रीमेंट तो त्या ठिकाणी देऊ शकत नाही. तर पॉईंट इज दॅट मायनर्स ॲग्रीमेंट वन्स फॉर एव्हर इज वॉइड.
it doesn't have any legal value. We cannot enforce that transaction subsequently. That we need to understand as an effect of miners agreement. ठीक है. Next है, मायनर कॅन बी लायबल इन टॉर्ट. आता टॉर्ट लर्न करताय तुम्ही. टॉर्ट म्हणजे काय? रॉंगफुल ॲक्ट. टॉर्टची डेफिनेशन काय आहे? टॉर्ट इज अ सिव्हिल रॉंग इंडिपेंडंट फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट, रेमेडी फॉर विच इज अनलिक्विडेटेड डॅमेजेस. दिस इज युअर डेफिनेशन. Tort is a civil wrong independent from contract, remedy for which is a civil wrong, unliquidated damages. 3 गोळीची डेफिनेशन आहे. पहिलं स्टेटमेंट काय? सिव्हिल रॉंग आहे. दुसरं स्टेटमेंट काय? इंडिपेंडंट फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे आपण काय अंडरस्टँड करतोय? टॉर्टमध्येच सांगितलं आहे कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस विथ द इंडियन कॉन्ट्रॅक्ट आहे डेफिनेशनमध्ये. कारण ती डेफिनेशन काय सांगते की बाबा हा सिव्हिल रॉंग आहे जो कॉन्ट्रॅक्टपासून वेगळा आहे. इट इज डिफरंट फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट. ज्याच्यामध्ये रेमेडी जी आहे ती अनलिक्विडेटेड डॅमेजेस आहे. अनलिक्विडेटेड म्हणजे काय? जे मोजलेले नसतात ते, जे कॅल्क्युलेट केलेले नसतात ते. म्हणजे न कॅल्क्युलेट केलेले डॅमेजेस ही रेमेडी टॉर्टमध्ये आहे. कॅल्क्युलेट केलेले डॅमेजेस ही रेमेडी कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे. पांडे, समझ में आ रहा है? जैसे अभी दिवाली है और टेलर है, उसको कपड़ा चाहिए क्योंकि ड्रेस बनाने हैं, एंड उसने एक ऑर्डर प्लेस किया. और वो ऑर्डर प्लेस करने के बाद उसने एक डेट बताया, 17 अक्टूबर को वो कपड़ा मेरे शॉप पे आना चाहिए, जो भी ऑर्डर किया, सो दैट उतना टाइम उसको मिलेगा, वो स्टिच करेगा एंड देन ड्रेस मटेरियल बना के ही विल सेल दैट एंड ही विल अर्न द प्रॉफिट इन दिस सीजन ऑफ दिवाली. दिवाली होने के बाद भी कपड़ा नहीं आया तो यहाँ पे ब्रीच ऑफ कॉन्ट्रैक्ट हुआ, क्योंकि उसने स्पेसिफिक बताया था कि मुझे ये डेट पे डिलीवरी आपके कपड़े की मिलनी चाहिए क्योंकि ये ज़रूरी है. टाइम इज़ अ इसेंस ऑफ अ कॉन्ट्रैक्ट. जब टाइम इसेंस होता है, टाइम इम्पोर्टेंट होता है, तो अगर वो टाइम पे अगर वो कॉन्ट्रैक्ट परफॉर्म नहीं हुआ, the consequence would be the breach of contract. And when there is a breach of contract, then damages, either injunction or either specific performance. Is it so? तो कपड़ा नहीं आया शॉप पे तो आप उसके खिलाफ ब्रीच ऑफ कॉन्ट्रैक्ट के लिए सूट फाइल करते हैं, और सूट फाइल करके आप उसके खिलाफ डैमेजेस क्लेम करते हैं. तो डैमेजेस कितने क्लेम करने चाहिए? 5 लाख, 10 लाख, 15 लाख. सपोज उसने अगर 50,000 का ऑर्डर दिया था, 50,000 का कपड़ा मुझे चाहिए, तो अभी ही इज़ क्लेमिंग एज अ कॉम्पेंसेशन 5 lakhs. 5 लाख वो कॉम्पेंसेशन क्लेम कर रहा है. कर सकता है क्या? नहीं. तो लॉ बोलता है, लॉ ऑफ डैमेजेस, सेक्शन 73, 74, 75 ऑफ द इंडियन कॉन्ट्रैक्ट एक्ट, ये बोलता है कि भाई द लॉस मस्ट बी अ डायरेक्ट कॉन्सिक्वेंसेस. जो लॉस हो रहा है वो डायरेक्ट कॉन्सिक्वेंस से होना चाहिए, वो रिमोट नहीं होना चाहिए, इनडायरेक्ट नहीं होना चाहिए. तो ये कैलकुलेट कैसे करना है? जैसे लास्ट दिवाली में तुम्हें कितना प्रॉफिट हुआ था, उसके पहले की जो दिवाली आई थी उसमें तुम्हें कितना प्रॉफिट हुआ, उसके पहले की दिवाली थी तब तुम्हें कितना प्रॉफिट हुआ.
अभी जब तुमने ऑर्डर दिया उसके बाद तुम्हारे पास कितना वक्त था जिसमें तुम अल्टरनेटिव भी ढूंढ सकते थे, या इसके ही ऊपर बैठे थे ये देगा तभी मैं करूँगा। तो यू मस्ट हैव द अल्टरनेटिव इन द मार्केट। तो वो अगर बंदा नहीं दे रहा है तो आपने क्या अल्टरनेटिव चॉइसेस को अडेप्ट किया? अगर आपने कोई भी अल्टरनेटिव चॉइसेस को अडेप्ट नहीं किया तो आप कैसे बोल सकते हैं कि मुझे 5 लाख का नुकसान हुआ? और इसलिए हम कॉन्ट्रैक्ट में बोलते हैं लिक्विडेटेड डैमेजेस। काउंट करके जो डैमेजेस दिए जाते हैं वो कॉन्ट्रैक्ट में होते हैं। यहाँ पे अनलिक्विडेटेड है, इसमें काउंट नहीं हो सकता। जैसे मेरा डिफेमेशन हुआ तो हुआ, मेरा मार्केट में 10 करोड़ का रेपुटेशन है विच कैन नॉट बी असर्टेन, वो असर्टेन नहीं हो सकता है, लेकिन मेरा हुआ है। तो अनलिक्विडेटेड डैमेजेस कैन बी कंसिडर अंडर द टॉर्ट, लॉ ऑफ टॉर्ट, बट इन कॉन्ट्रैक्ट यू हैव टू गो विथ लिक्विडेटेड डैमेजेस। समझ में आ रहा है? इज इट सो? सो ये पॉइंट बोल रहा है कि माइनर इज लायबल इन टॉर्ट। कॉन्ट्रैक्ट में तो लायबल नहीं है, लेकिन अगर वो टॉर्ट करता है तो लायबल है। तो मे बी टॉर्टियस एक्ट में जैसे हम सिविल रॉन्ग देखते हैं, तो वहाँ पे अगर माइनर से कोई ऐसा सिविल रॉन्ग होता है तो ही कैन नॉट टेक द डिफेंस ऑफ हिज माइनॉरिटी। वो अपनी माइनॉरिटी का डिफेंस नहीं ले सकता है। he can be held entitled for that tortious act. Is it so? So tort is different from the contract. कॉन्ट्रैक्ट में तो प्रोटेक्शन है, इम्यूनिटी है, लेकिन टॉर्ट में नहीं है। टॉर्ट में हम ऐसा नहीं बोल सकते कि 17 साल का बेटा है तो इसने जो नेबर में जो बच्चा है या उसका पेट है उसको ऐसा उठा के फेंक रहा है ऊपर, खेलते हैं ना ऐसे, गिर गया नीचे। तो यू कैन नॉट टेक अ डिफेंस कि छोटा बच्चा है, टॉर्ट है, उसको लाइबिलिटी नहीं होनी चाहिए। ही कैन बी हेल्ड लाइबल फॉर दैट। तो ये डिफरेंस है अंडर द कॉन्ट्रैक्ट, अंडर द दैट पर्टिकुलर इंडियन कॉन्ट्रैक्ट एक्ट। नेक्स्ट है माइनर एज एन एजेंट। माइनर जो है वो एज ए एजेंट बन के भी काम कर सकता है। सो ही कैन ब्रिंग द कॉन्ट्रैक्चुअल रिलेशंस बिटवीन द प्रिंसिपल एंड द थर्ड पार्टीज। 17 साल का कोई बंदा है, एजेंट बन के काम कर रहा है, तो ही इज़ कैपेबल टू बी एक्ट एज ए एजेंट। वो एजेंट बन के काम कर सकता है। वो थर्ड पार्टी और प्रिंसिपल के बीच में जो ट्रांजैक्शन कराना है, कॉन्ट्रैक्चुअल ट्रांजैक्शन जो भी है, उसको फैसिलिटेट कर सकता है, जैसे दूसरे एजेंट से हम काम कराते हैं। सो माइनर कैन बी एजेंट, बट द माइनर्स एजेंट नॉट इनकर्ड एनी पर्सनल लाइबिलिटी। वो जो एजेंट है वो पर्सनली कभी भी लायबल नहीं हो सकता है। नेक्स्ट है necessaries supplied to a minor. Now if a minor or any other person whom a minor is legally bound to support is supplied by another person with necessaries suited to his conditions in life, the person who has furnished such supplies is entitled to be reimbursed from the property of such minor. है ना? तो कभी कभी हम अंडरस्टैंड करते हैं कि भाई एजुकेशनल एक्सपेंसेस के लिए माइनर को आप सपोर्ट करते हैं, उसकी फ़ीस वगैरह भरते हैं, हॉस्टल के एक्सपेंसेस आप बेयर करते हैं,
तो जब ऐसे ट्रांजैक्शंस होते हैं कि जिसमें माइनर पर्सन को आप नेसेसरीज सप्लाई करते हैं अकॉर्डिंग टू कंडीशन ऑफ हिज लाइफ, देन आप उसको रिकवर कर सकते हैं फ्रॉम द प्रॉपर्टी ऑफ दैट माइनर। ये लॉ है, इसे हम अंडर द क्वासी कॉन्ट्रैक्ट अंडरस्टैंड करते हैं। क्वासी कॉन्ट्रैक्ट मतलब क्वासी कॉन्ट्रैक्ट, QUASI, क्वासी कॉन्ट्रैक्ट। कॉन्ट्रैक्ट हाँ resembles like a contract, but it is actually not a contract. Is it so? कारण कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लागतं? ऑफर लागते, ॲक्सेप्टन्स लागते, ॲग्रीमेंट लागते, प्रॉमिस लागते, कन्सिडरेशन लागते. पण क्वासी कॉन्ट्रॅक्टमध्ये हे काहीच नसतं. त्या सिच्युएशनने ते तयार झालेले असतात. म्हणजे अचानक कोणी मायनर तुमच्यासमोर येऊन उभा राहतो, तुमच्या ओळखीचा आहे, तुम्ही त्याला ओळखता, तो तुम्हाला ओळखतो आणि तो म्हणतो की काका मला इकडे इकडे जायचं होतं, मला एवढे पैसे पाहिजे होते. किंवा तो म्हणतो की मला हॉस्टेलला ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्ही मला मदत कराल का, एवढे पैसे द्याल का. तुम्ही त्याला पैसे देता, पण मग काय पैसे मागतच नाही का. 10,000 दिले, जाऊ दे तू नको देऊ मला, असं करता का. नाही, त्या सिच्युएशनने तुम्हाला त्या कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनमध्ये आणलं आणि म्हणून तुम्ही ते ट्रान्झॅक्शन केलं आणि मग त्याची भरपाई तुम्ही काय करू शकता. ते जर दिले नाही किंवा त्याला देण्याची त्याची ऐपत नाही आहे, त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामधून तुम्ही रिइम्बर्स करू शकता, कॉम्पेन्सेट करू शकता. दॅट इज क्वासी कॉन्ट्रॅक्ट. व्हॉट वी अंडरस्टँड इन सेक्शन 68, 69, 70, 71, 72 5 सेक्शन आहेत की ज्याच्यामध्ये क्वासी कॉन्ट्रॅक्टच्या सिच्युएशन दिलेले आहेत. ते आपण पुढं जसं येईल ते अंडरस्टँड करू. So in this point also we understand that when the minor is supplied with the necessities according to the condition of his life, then you can recover that particular expenses from the property of that minor. हे झाले इफेक्ट्स or the consequences of minors agreement. इथं पहिला पॉईंट आपण कंप्लीट करतोय मायनरचा. आता नेक्स्ट पॉईंट आहे अनसाउंड माइंड. अनसाउंड माइंड तुम्ही अंडरस्टँड करता. आता कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी इट इज इम्पॉर्टंट दॅट द पर्सन मस्ट बी अ मेजर, बट ॲट द सेम टाईम द पर्सन मस्ट बी ऑफ साऊंड माइंड ऑल्सो. याच्यावरती मी जास्त डिस्कशन करणार नाही. अनसाउंड माइंड तुम्हाला माहीत आहे की जो वेडा नाही, जो इनसेन नाही, त्याला आपण साऊंड माइंड म्हणतो. तो रॅशनली विचार करू शकतो, त्याला काय चांगलं काय वाईट हे समजू शकतं, त्या माणसाला आपण साऊंड माइंड पर्सन म्हणायचं. आणि मग याच्यामध्ये आपण अंडरस्टँड, मागच्या लेक्चरला पण इन शॉर्ट मी डिस्कस केलं की ज्यावेळी आपण काही अशा व्यक्ती पण बघतो ज्या फ्रिक्वेंटली एका पर्टिक्युलर स्टेट ऑफ माइंडमध्ये असतात, फिट असतात किंवा काय अजून ॲबनॉर्मॅलिटी असतात, त्यामध्ये ते जर करार करत असतील तर ते करार वैध नाहीत, व्हॅलिड नाहीत. जर ते नॉर्मल असतील आणि त्या कंडिशनमध्ये ते जर ते करार करत असतील, ओनली दॅट कॉन्ट्रॅक्ट्स कॅन बी ट्रीटेड ॲज अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट्स ॲज पर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. सो दॅट इज यू नीड टू अंडरस्टँड. एक दुसरा एक प्रकार असतो की ड्रंकननेस. हेवी ड्रिंक केलेले आहे आणि त्याच्या इन्फ्लुएन्स खाली ते जे कॉन्ट्रॅक्ट करतात, इवन दॅट ऑल्सो until and unless that influence is not eradicated, till that time the person cannot be considered as a competent to enter into a contract. काही वेळेला आपल्याला त्याचा इम्पॅक्ट असतो आपल्या माइंडवरती आणि त्याच्यामध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट करतो. इवन दॅट कंडिशन इज ऑल्सो कन्सिडर ॲज द पर्सन इज नॉट कॉम्पिटंट टू एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ड्रंकननेस. किंवा आपल्याला खूप ताप आहे, एवढा ताप आहे की आपल्याला एकदम अशी भुरळ येते, बेशुद्ध पडल्यासारखं होतं आहे. आणि मग अशा कंडिशनमध्ये पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट नाही करू शकत, कारण तुमची कंडिशन जी आहे ती त्या ठिकाणी कॅपेबल टू कॉन्ट्रॅक्ट समजली जात नाही. तर असे काही अनसाउंडनेसमध्ये आपण अंडरस्टँड करतो.